Good evening, everyone. सर्वांना शुभ संध्याकाळ. We welcome you for the Bible study this evening. या संध्याकाळच्या समय पवित्र शास्त्र अभ्यासामध्ये तुमचे स्वागत Friends, आहे. today, I will be talking about the black sliding in a Christian life. मित्रांनो, आजपासून मी ख्रिस्ती जीवनामध्ये मागं पडण्याविषयी बोलणार आहे. What is a backsliding? मागं पडणे म्हणजे काय? Spiritually, they are gone weak. आत्मिकरित्या ते लोक अशक्त होऊन जातात. Not only weak, but they are gone back. फक्त अशक्तच होत नाही, परंतु मागं पडतात. And this is one word that the Lord says, I do not want that you should ever, that's in Hebrews chapter 10. एक वचन आहे, प्रभू सांगतो इब्रिकरस पत्र 10 अध्याय And I think so, 35 or 38. Let's see that verse. वचन 35 किंवा 38 आपण पाहूया. 38. 38. And now the just shall live by faith. But if any man draw back, my soul shall have no pleasure in him. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. This is what the Lord says. हे प्रभू सांगतो That no one should be backslidden or go back, draw back. They should not draw back. की कोणाचे पतन नाही झालं पाहिजे, कोणी पण मागं नाही पडलं पाहिजे. That's what Lord desires. ही प्रभूची इच्छा आहे. When you read in Revelation, ज्यावेळेस आपण प्रकटीकरण वाचतो, there's a church called Laodicea Church. एक लौदिकेयाची मंडळी आहे. And to the Laodicean church, लौदिकेयाच्या मंडळीसाठी Lord writes, प्रभू लिहितो. he first of all he speaks about himself. पहिल्यांदा तो स्वतःबद्दल बोलतो, Then he starts talking about Laodicean church. मग तो लौदिकेच्या मंडळी विषयी And बोलतो. he says, I know your work. तो म्हणतो की मला तुमचे काम माहिती आहेत. But then he said, मग you तो are म्हणाला, not hot or you are not a cold. तो असं म्हणाला की तुम्ही गरम पण नाहीये आणि थंडही नाहीये. And he said, I wish that you should be hot or you should be cold. तो म्हणाला की मग तुम्ही, माझी इच्छा आहे की तुम्ही एक तर गरम तरी असले पाहिजे होता किंवा गार तरी असले पाहिजे So होता. these backslidden people, तर हे जे मागं पडणारे लोक they आहेत, are not hot ते गरमही नाहीयेत or they are not completely given up. आणि ते त्यांनी असं पण आहे की त्यांनी पूर्ण सोडलंय. But that's not what God desired, that anyone should give up. आणि प्रभूची इच्छा नाही की कोणी माघार घेतला The पाहिजे. Lord desired that each one of us should be fervent in the spiritual areas of our life. आणि देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येक जण त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये आपण पुढे असलं पाहिजे. Fervent in prayer, प्रार्थनेमध्ये तत्पर, fervent in word, वचनामध्ये तत्पर, fervent in preaching the gospel, स्वार्थ सांगण्यामध्ये तत्पर, fiery in every area. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पेटलेले असले पाहिजे. That's what God desires. ही प्रभूची इच्छा आहे. Fervent in worship of God. देवाच्या आराधनेमध्ये आपण तत्पर असलं पाहिजे. Fervent in the ministry. सेवेमध्ये आपण तत्पर असलं That's पाहिजे. what the Lord desires. ही प्रभूची इच्छा आहे. But the Laodicean church was not like that. परंतु लौदिकेची मंडळी अशी नव्हती. They were saying, hey, we are rich. ते काय म्हणतो ते, हो आम्ही धनवान आहोत, We don't need anything. आम्हाला कशाची गरज नाही. But God says, परंतु देव म्हणतो, you think you are rich, तुम्हाला वाटतं की तुम्ही धनवान but आहात, actually you are poor. परंतु तुम्ही दरिद्री आहात, You are naked. तुम्ही नग्न आहात, You are blind. तुम्ही आंधळे आहात. That's what he says to them. असं तो त्यांना म्हणतो. My brother, my sister, माझ्या भावनांनी बहिणींनो, Lord desires that we should not be backsliding Christians or believers. प्रभूची इच्छा आहे की आपण मागं पडणारे विश्वासी किंवा आपण ख्रिस्ती असू नये. So what Lord desires, तर प्रभूची काय इच्छा आहे? that we should be people, we should be believers who's always doing ministry for the Lord. तर प्रभूची अशी इच्छा आहे की आपण असे लोक असले, असे ख्रिस्ती, असे विश्वासणारे आपण असले पाहिजे जे नेहमी देवाची सेवा करतात. So today I'm going to talk about the causes of backsliding. आज मी बोलणार आहे की मागं पडण्याचे कारण काय And आहेत. I'll tell you, there are so many causes. भरपूर कारण आहेत. And I'll try to give some of the verses from the Bible. आणि त्यासाठी मी काय पवित्र शास्त्रामधून वचन देण्याचा प्रयत्न करीन. Few of are the examples from the Bible. पवित्र शास्त्रामधून काय उदाहरण देण्याचा प्रयत्न करीन. And we will try to understand why these people are backslidden. आणि मग आपण समजण्याचा प्रयत्न करू की काय या लोकांचं पतन झालं. And we should be very careful about our life. आणि आपल्या जीवनाविषयी आपण काळजी घेतली पाहिजे. We can say that person is backslidden, आपण म्हणू शकतो तो व्यक्ती मागं पडला, that sister is backslidden. ती बहीण मागं पडली. But Bible says पवित्र शास्त्र सांगतं we have to pray for them, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली but we पाहिजे. have to take care that we should not fall. परंतु आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे की आपण पडू नये. One of the first cause of backsliding
मागं पडण्याचं पहिलं एक कारण म्हणजे That is a superficial belief in their life. त्यांच्या जीवनामध्ये एक वरवरचा विश्वास असतो. When a person comes जसं एक व्यक्ती येतो to the Lord, प्रभूमध्ये, he expects, or he has some kind of a huge expectation. आणि त्यांच्या मग काही एकदम मोठ्या अपेक्षा असतात. They think, okay, coming to the Lord, त्यांना वाटतं प्रभूकडे येणं, that means, there's a bed of roses. त्यांना वाटतं की प्रभूकडे येणं म्हणजे की एक गुलाबांचा बिछाना आहे, Or maybe all the time everything is fine. किंवा नेहमी सर्व काही चांगलं असणार, No challenges. काही आव्हानं नसणार. Hey, listen. हे बघा, ऐका, If that mindset is there, जर का अशी मानसिकता असेल, then those kind of people, they do not, stay in the word or in the Lord for long time. मग असे लोक देवाच्या वचनामध्ये किंवा देवामध्ये अधिक काळ टिकत नाही. They usually backslide. ते जास्त करून ते मागं पडतात. When Jesus taught a parable of sowing of the seed जस येशूने पेरणाऱ्याचा एक दाखला शिकवला in Matthew chapter 13, मत्तईचा 13वा अध्याय, he gave a verse, two verses, ते 2 वचन दिले. and we will read that. Matthew chapter 13 verses 20 and 21. मत्तई 13:20-21. But he who received the seed on a stony places, this is who hears the word and immediately receives it with joy, yet he has no root in himself, but endures only for a while. For when tribulation or persecution arises because of the word, immediately he stumbles. खडकाळीवर पेरला तो हा आहे की तो वचन ऐकतो व तो तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्याला मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो. This kind of people, ह्या प्रकारचे लोक those who come to the church, ते मंडळीमध्ये येतात, or those who receive word, ते वचन स्वीकारतात, hey, joyfully, this is my problems are solved, everything is gone, आनंदाने ते स्वीकारतात आणि म्हणतात माझी समस्या गेली आहे, I am healed, मला आरोग्य मिळालं, my family is blessed, माझं कुटुंब आशीर्वादित झालं, there are things are happening in my family. माझ्या कुटुंबामध्ये गोष्टी घडत आहेत. And I have seen this kind of people. असे लोक मी पाहिले आहेत, They joyfully come to the church. आनंदाने ते मंडळीमध्ये येतात. But परंतु माहिती का, here the word says, इथं वचन सांगतं, then one day मग एके दिवशी they go through challenges, ते आव्हानांमधून जातात, tribulations, अडखळणांमधून जातात, persecutions. छळामधून जातात. And do you know why the persecution comes? माहिती का छळणूक काय येते? It comes out of the word of God. ते देवाच्या वचनामधून येते. They have to obey word of God. त्यांना देवाचं वचन पाळायचं असतं, They have to follow God's word. त्यांना देवाच्या वचनाचं अनुसरण करायचं असतं. But परंतु the word gives them challenges. वचनानं त्यांना आव्हान देतं. Word says you have to accept Jesus before people, वचन सांगतं की लोकांसमोर येशूला ग्रहण करायचं आहे, and they are not ready to do that. आणि ते करण्यासाठी ते तयार नसतात. Or there are some areas of life किंवा जीवनाचे काही भाग असतात, they have to give up. ते भाग त्यांना सोडायचे असतात. Hey, they want only the blessings. त्यांना फक्त आशीर्वाद They पाहिजे, want healing. त्यांना आरोग्य पाहिजे, They want all other things. त्यांना इतर सर्व गोष्टी But पाहिजे, they do not need the correction in their life. परंतु जीवनामध्ये त्यांना सुधारणूक नकोय. So they don't, last long in the church. म्हणून मंडळीमध्ये ते दीर्घकाळ टिकत नाही, Especially in the church where the truth is preached. विशेष करून अशा मंडळीमध्ये ज्या ठिकाणी सत्याचा उपदेश केला The जातो, balanced preaching is there. ज्या ठिकाणी संतुलित उपदेश असतो. Yes, I believe blessings of God, होय, माझा विश्वास आहे देवाचे आशीर्वाद आहेत, but I believe a committed life, a sacrificial life, a life of purity. परंतु माझा एका समर्पित जीवनावर, एका त्यागाच्या जीवनावर व एका शुद्ध जीवनावर पण विश्वास आहे. That's what the word of God हे says. देवाचं वचन सांगतं. When they go through these challenges, ज्यावेळेस ते आव्हानांमधून जातात, they don't want that. त्यांना ते नकोय. They only want blessing, 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 richness, 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 richness. त्यांना केवळ आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, समृद्धी 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 पाहिजे, They don't want corrections. त्यांना सुधारणूक नकोय. So this kind of people, म्हणून अशा प्रकारचे लोक, it says they immediately stumble. इथे लिहिलंय की ते लगेच अडखळतात, They go back. ते मागं पडतात, They cannot take stand. ते उभे राहू शकत नाही. I know one guy, मला एक व्यक्ती माहिती, and he has accepted. He had a HIV positive. He was HIV positive, तो HIV पॉझिटिव्ह होता. and God worked in his life. त्याच्या जीवनामध्ये प्रभूंनी He कार्य केलं, received healing. त्याने आरोग्य He स्वीकारलं, was dying. तो मरत होता.
You know, in the Pune hospital, he was dying. पुणे हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होत होता. You know, somebody went and preached the gospel to him. कोणीतरी जाऊन त्याला सुवार्ता सांगितली. And, you know, after receiving the gospel, सुवार्ता स्वीकारल्यावर his health he became healthy. तो एकदम बरा झाला. You know, it was a great miracle. अगदी अद्भुत चमत्कार होता तो. You know, he became healthy. तो सुदृढ झाला. He started coming to church, तो मंडईमध्ये येऊ लागला. attending the church. मंडई मला येऊ लागला तो. But, you know, he was not open to his family or to the society. परंतु त्याच्या कुटुंबासमोर किंवा समाजासमोर तो असा पारदर्शक उडा नव्हता. And आणि after few days, काही दिवसानंतर he stopped coming. तो त्याचं येणं थांबलं. We tried to follow him up lot. आम्ही भरपूर त्याचा I पाठपुरावा करण्याचा प्रयत्न personally केला. went and spent time with him in his house. मी स्वतः व्यक्तिगतरित्या जाऊन त्याच्या घरी वेळ घालवला Spent त्याच्याबरोबर. time, did the teaching. Me and Rachel, we went there. मी आणि रेचल तिथे गेलो, त्याला शिकवलं. But, परंतु you know, he did not remain in word. परंतु तो वचनामध्ये नाही टिकला. My brother, my sister. माझ्या भावनेने बहिण. This happens. That is their beliefs is superficial beliefs. आणि त्यांचे जे अपेक्षा विश्वास असतात ते उथळ किंवा वरचे They असतात. think, okay, accepting Jesus means it's just everything fine. Everything will be blessings. त्यांना वाटतं की येशू स्वीकार केला म्हणजे आता सगळं बरं होईल, सगळे आशीर्वाद Yes, मिळतील. it is a blessing. होय, आशीर्वाद But आहे. your faith will be challenged. परंतु तुमच्या You विश्वासाला have एक to आव्हान walk येईल. with you know, humility and purity. आणि तुम्हाला नम्रतेमध्ये आणि शुद्धतेमध्ये चालायचं आहे. Second person is I'm talking about Peter दुसरा व्यक्ती मी बोलणार आहे पेत्र or the disciples. किंवा शिष्य. You know, one of the reason why people backslide, एक कारण आहे की लोकांचं पतन होतं. the failure to watch and pray. ते अपयशी होतात जागृत राहून प्रार्थना करण्यामध्ये. You know, they don't spend time in prayers. ते प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही. You know, if you read in Matthew chapter 26, जर का तुम्ही वाचलं मत्तेचं verses 26 अध्याय 40 onwards, वचन 20 पासून, then he came to the disciples and found them sleeping and said to Peter, What? Could you not watch with me 1 hour? Watch and pray, lest you enter into temptation. The spirit indeed is willing, but the flesh is weak. Matthew 26 verses 40 and 41. मत्तयाचा 26 अध्याय वचन 40 आणि 41. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. You know, one of the things the Lord is saying here. एक गोष्ट या ठिकाणी प्रभू सांगत आहे. Listen, ऐका, you know, the spirit is willing, आत्मा उत्सुक आहे but the flesh is weak. परंतु देह अशक्त आहे. But there are some people, परंतु काही लोक they असतात don't keep watch and pray. ते जागृत राहून प्रार्थना करत This नाही. is the direct information from our Lord Jesus Christ. आणि ही सरळ माहिती आपल्या प्रभू येशू ख्रिस्तापासून आहे. Listen, my brother, my sister. ऐका माझ्या भावनांनी, We are in the last of last days. आपण शेवटच्या दिवसांच्या शेवटामध्ये And आहोत. if you take your prayer life easily, आज जर का तुम्ही तुमचं प्रार्थनेचं जीवन हलक्याने and घेतलं, this is what I see lot many believers take that. आणि मी पाहते की अनेक विश्वासणारे असं करतात, They are not committed for their prayer life. त्यांच्या प्रार्थना जीवनासाठी ते समर्पित They नाहीये. do not watch and ते pray. जागृत राहून प्रार्थना करत Their नाही. flesh overtakes them. त्यांचा देह त्यांच्यावर वर्चस्व प्राप्त करतो. Now you don't have to sleep all the time, आता नेहमी तुम्हाला झोपायचं नाहीये, but you can sleep in spiritual areas. परंतु आत्मिक गोष्टींमध्ये तुम्ही झोपी जाऊ You शकता. start sleeping in areas which is, you know, which can lead you into the fleshly desires. तुम्ही अशा भागामध्ये झोपतात ज्या ठिकाणामधून तुम्ही देहामध्ये जातात. That's why Lord says, म्हणून प्रभू म्हणतो, watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. You know, Samson, समशोन, he was a full of vigor and power, filled with the Samson. And You know, in Old Testament, we read in book of Judges. शास्त्रांच्या पुस्तकामध्ये आपण शमशोन विषय वाचतो. पूर्ण ताकदीने बळाने भरलेला तो व्यक्ती होता. Anointed man of God. अभिषिक्त देवाचा व्यक्ती होता. But परंतु he walked in the flesh. तो देहामध्ये चालला. Instead of on his knees, गुडघ्यावर असण्याच्या ऐवजी he was laying his head on the knee of that on Delilah's knee. He was sleeping. आणि गुडघ्यावर असण्याच्या ऐवजी तो दलायलाच्या मांडीवर तो डोकं टेकत होता. You know, and what happened? आणि काय He झालं? thought it can be. He will never lose the anointing. त्याला काय वाटलं, अभिषेक कधी तो गमावणार नाही.
My brother, my sister, माझ्या भाऊ आणि बहिणींनो, he lost it. त्यांनी ते गमावलं. He lost the power. त्यांनी ते सामर्थ्य गमावलं. He became blind. तो आंधळा झाला. He became, a, a, a person who can entertain the enemy. तो असा एक व्यक्ती झाला जो शत्रूंची करमणूक करत होता. There was a time he was destroying the enemy. एक काळ होता की तो शत्रूंसाठी घातक होता. But परंतु in his life, त्याच्या he जीवनामध्ये became entertainer to the enemy. तो शत्रूंसाठी एक करमणूक करणारा झाला. My brother, my sister, माझ्या भाऊ आणि बहिणींनो, he was backslidden. त्याचं पतन झालं. Praise God, after some time, God restored him. प्रभूची स्तुती असो, काही समयानंतर प्रभूने त्याला पुनर्स्थापित But the केलं. Lord said here, परंतु प्रभू इथं म्हणतोय, watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. In Luke chapter 23, लूक याचा 23वा अध्याय, there also the Lord says, तिथं पण प्रभू म्हणतो, hey, listen, हे ऐका. 23 or 21, I think so 21, लूक याचा 21वा अध्यायामध्ये, most probably. कदाचित. Okay, in the last days, शेवटच्या समयामध्ये watch and pray जागृत राहून प्रार्थना करा, that you may stand before the Son of Man. जेणेकरून मनुष्याच्या पुत्रासमोर तुम्ही उभे राहू Because शकाल. that day can come anytime. कारण तो दिवस कधीही येईल. Otherwise, your heart will be hardened नाहीतर तुमचं अंतःकरण कठीण होईल. by different things. इतर वेगवेगळ्या गोष्टींनी, By eating. खाण्याने. Let's go there and read that. It's Luke chapter, I think it's 21. Luke 21 and 34. It says, and take heed to yourself, lest at any time your hearts be overcharged with surfeiting and drunkenness and the cares of life, and so that they may come upon you unaware. For as a snare shall it come on all them that dwell on the face of the whole earth. Watch ye therefore and pray always, that you may be accounted worthy to escape all these things that shall come to pass, and to stand before the Son of Man. लूक 21:34-36. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल, कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. Jesus says, watch and pray. येशू म्हणतोय जागृत राहून प्रार्थना करा. One of the reason people will backslide, एक कारण ज्याच्यामुळे लोक मागे पडतील, because they will not watch and pray. कारण ते जागृत राहून प्रार्थना करणार नाही. My brother, my sister, माझ्या भावनांनी, you might say, I'm not in a drunkenness. तुम्ही म्हणाल की मी दारूबाजी मध्ये नाहीये, But do you know, परंतु तुम्हाला the माहिती का, cares of the world संसाराची चिंता will overcharge your heart, त्याचे तुमचे अंतःकरण भारावून जातील and you will lose it. आणि तुम्ही ते गमवाल. My brother, my sister, माझ्या भावनांनी, the बहिणींनो, Lord desires प्रभूची इच्छा आहे that we should pray for everything. आपण सर्व गोष्टींसाठी प्रार्थना केली पाहिजे. But Peter did not do that. परंतु पेत्राने ते नाही केलं. Peter was sleeping. पेत्र झोपी गेला. When Lord has informed him, hey Peter and all the disciples, watch and pray. Why you sleep? आणि प्रभूने त्या शिष्यांना, पेत्रांना सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही झोपू नका, जागृत राहून प्रार्थना And करा. what happens? आणि काय होतं, There was a time Peter denied Jesus Christ. मग एक समय आलं की पेत्राने येशू ख्रिस्ताला He नकारलं. was backslidden. तो पतन झालं त्याचं. We know that story. आपल्याला ती कथा माहिती आहे, How Peter walked away from the Lord when he was taken up and went to the court of it was high priest. आणि आपल्याला माहिती आहे की येशूला धरलं होतं, कसं त्या महायाजकाच्या अंगणामध्ये पेत्राने येशूला नकारलं. He was in that court तो त्या अंगणामध्ये होता, and he denied Jesus. त्यांनी येशूला नकारलं. He denied 3 times त्यांनी 3दा येशूला नकारलं, because कारण he did not prayed. त्यांनी प्रार्थना नाही केली. Bible says पवित्र शास्त्र सांगतं, when he sat with the people near that fire ज्यावेळेस तो त्या अग्नी बरोबर मध्ये लोकांच्या बरोबर बसला होता, and somebody said, hey, we know you look like you are part of Jesus team मग ते लोक म्हणाले की आम्हाला माहिती आहे तू त्या येशूच्या संघाच्या लोकांचा कधी because of your words, तुझ्या शब्दांमुळे the speech that you are talking. आणि जशी तुझी वाचा आहे, जसा तू बोलतोस. And see what happened.
बघ काय झालं, He denied ते नकारलं and he started cursing. आणि तो श्राप देऊ He, लागला, he, he, he he started abusing. तो शिवीगाळ करू लागला. He wanted to be like them. त्याला त्यांच्यासारखं बनायचं होतं. Why? का? He was not praying. कारण तो प्रार्थना करत नव्हता. Hey, listen, my brother, my sister. ऐका माझ्या भावांनो आणि बहिणींनो, One of the cause why people backslide is a lack of watch and pray, a prayer life. एक कारण आहे ज्याच्यामुळे लोक मागं पडतात, ते म्हणजे जागृत राहून प्रार्थना करण्याचा अभाव. This is what I would encourage each one of you, every believer will spend time in prayer. हे मी तुमच्यापैकी प्रत्येकाला उत्तेजन देतो, प्रत्येक विश्वासणाऱ्याला, की प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. Come to church for prayer. मंदिरामध्ये या प्रार्थनेसाठी. Every Tuesday we have different slots of prayers. दर मंगळवारी आपल्या प्रार्थनेचे वेगवेगळे स्लॉट Every असतात. morning we are praying दररोज सकाळी आम्ही together. प्रार्थना एकत्र करतो. Every night we are praying together. दररोज रात्री आम्ही एकत्र प्रार्थना करतो. You must spend time in prayer. आम्ही एकत्र प्रार्थनेमध्ये वेळ घालवला पाहिजे. Don't think, hey, it's okay, I will not fall. आणि असं समजू नका की ठीक आहे मी नाही पडणार. The spiritual sleep can come on you anytime, any moment. आत्मिक झोप तुमच्यावर कधीही कुठल्याही क्षणी येऊ शकते. Don't take your spiritual life easily. आणि तुमचं आत्मिक जीवन हलक्याने घेऊ नका. See, third thing, बघा तिसरी गोष्ट, why people are backslidden. का लोक मागं पडतात. Failure to continually fill with the Spirit and with the Scripture. आणि सतत आत्म्याने भरणे व सतत वचनाने भरण्यामध्ये ते अपयशी ठरतात. This is one thing that we need to be. हे आपण एक गोष्ट केलीच पाहिजे. The word, you should get the word daily. दररोज आपण ते वचन स्वीकारलं पाहिजे. You should get the Spirit, filled with the Spirit daily. दररोज आपण आत्म्याने भरलो गेलोच पाहिजे. Paul says, पौल म्हणतो, our bodies are made of mud. आमचं हे जे शरीर, It's a vessel of mud. पौल म्हणतो की आमचं शरीर हे मातीचं पात्र आहे. That's what Bible हे says. पवित्र शास्त्र सांगतं. But do you know one thing? परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? If you take a mud pot जर का एक मातीचं भांड तुम्ही and घेतलं you fill that mud pot with the आणि water, मग त्या मातीच्या भांड्यात तुम्ही पाण्याने भरलं, even if you do not draw any water out of it, त्याच्यामधून तुम्ही काय पाणी काढून घेतलं नाही तरीही in 2-3 days, 2-3 दिवसामध्ये the whole water will be gone. पूर्ण ते पाणी निघून जाईल. Everything is evaporated. सर्व काही त्या ठिकाणी उडून जाईल. And you will say, why this mud pot is dry. आणि मग तुम्ही म्हणाल की काय हे मातीचं पात्र रिकामी आहे. Where there are many Christian people are dried. आणि ख्रिस्ती लोक कोरडे झालेत. They come every Sunday. दर रविवारी ते They येतात, worship the Lord. प्रभूची आराधना They करतात, get filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने ते भरले जातात. But Monday, Tuesday, Wednesday, they become dry. परंतु सोमवार, मंगळ, बुधवार पर्यंत मग ते कोरडे होऊन They do जातात. not get filled again. ते पुन्हा भरत नाही. Bible says we need to get filled with the Holy पवित्र Spirit. स्वतः सांगता की आत्म्याने भरले जा. And I'll tell you one thing, friend. एक गोष्ट तुम्हाला सांगतो If your मित्रांनो, house is empty, जर का तुमचं घर रिकामी आहे, the demon, तर the दुरात्मे, Satan, सैतान, Bible, Jesus said, येशू म्हणाला, if a demon leaves a person's house, एक दुरात्मा जर का एका व्यक्तीचं घर सोडतो, he goes तो जातो and he comes back आणि पुन्हा तो येतो and he sees that house is empty आणि तो पाहतो की घर रिकामी आहे, and clean. स्वच्छ केलेलं आहे. So he goes again. पुन्हा तो जातो, He calls his all 7 friends. तर त्या 7 मित्रांना बोलवतो. Hey, there is a clean house, बघा स्वच्छ घर आहे, a dry एक house. कोरडं घर There आहे, is no water. आत पाणी There नाहीये, is no anointing. अभिषेक नाहीये, Let's go and stay there. तिथं आपण जाऊन राहूया. Read in Luke chapter 11 verses 24 to 26, you will find that. लूक 11:24-26 ते वाचा, तुम्हाला ते सापडेल. People, when they are dried लोक जे सुकून in their जातात spiritual life, आत्मिक जीवनामध्ये, they want to do something in the physical realm. मग त्यांना मग शारीरिक स्तरामध्ये काहीतरी करायचं असतं And then enemy takes so आणि मग शत्रू वर्चस्व घेतो in their flesh. देहामध्ये, And their last state is so bad. आणि मग ते शेवटचं पाऊल इतकं वाईट असतं. I'm not saying Jesus saying. मी म्हणत नाही, येशू म्हणतोय. He says, other spirits more wicked than himself that comes and they enter and dwell there. मग स्वतःपेक्षा अधिक वाईट दुष्टात्मे येऊन तिथे वस्ती करतात. And the last state of that man is worse than the first. मग त्या व्यक्तीची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा अधिक वाईट असते. If you are not get filled with the Holy Spirit. जर का तुम्ही पवित्र आत्म्याने भरत नाही, We need to get filled with the Holy Spirit. आपण त्या आत्म्याने भरलो गेलोच पाहिजे. Ephesians chapter 5 verse 18 says, इफिसियन्स पत्र 5:18 सांगतं, and do not be drunk with wine, in which is dissipation, but
be filled with the Spirit. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. Yes, my brother, my sister. होय माझी भावना बहिणी, If you neglect getting filling with the whole work of the Holy Spirit, जर का तुम्ही आत्म्याच्या कार्याने भरणं दुर्लक्ष करतात, then backsliding will come in your life. मग तुमच्या जीवनामध्ये मागं पडणं येईल. The dryness, तो कोरडेपणा, and when there is a dry thing, आणि जो कोरडेपणा असतो, the enemy comes. दुष्ट येतो. That's very dangerous. हे खूप घातक आहे. Second thing, दुसरी गोष्ट, if you are not filled with the scripture, the word of God, जर का तुम्ही वचनाने भरलेले नाही आहात, then enemy comes there. मग तिथं शत्रू येतो. How do I get filled with the Holy Spirit? कसं मी देवाच्या आत्म्याने भरू शकतो? When you start worshiping God, जस तुम्ही देवाची आराधना करू लागतात, when you start speaking the psalms, जस तुम्ही स्तोत्रे बोलतात, when you start singing the songs, जस तुम्ही गीते गातात, you get filled with the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याने भरतात. That's one thing that the Lord desires. ती एक गोष्ट आहे, प्रभूची When इच्छा you आहे. start singing the spiritual singing, जस तुम्ही आत्मिक गीते गातात, you get filled with the Holy तुम्ही Spirit. पवित्र आत्म्याने भरले जातात. I'll tell you one thing. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, In the churches, मंडळांमध्ये we find so many vessels are like a dried vessels. पुष्कळ पात्र आज कोरडे झालेत. I'll tell you one thing. एक गोष्ट सांगतो, No vessel is a golden vessel in their flesh. आणि देहामध्ये कुठलं सोनेरी पात्र नाहीये. Everything is a mud. प्रत्येक गोष्ट मातीचीच आहे. Every flesh, every body is of mud. प्रत्येक देह, प्रत्येक शरीर हा मातीचाच आहे. And that, it gets dried very soon. आणि तो लवकर सुकून जातो. They come to ते church, मंडळीमध्ये येतात, they worship, praise God, उपासना करतात, प्रभूची स्तुती get करतात, filled with the Spirit, आत्म्याने भरले जातात, and आणि they fellowship with people. लोकांबरोबर सहभागिता They करतात, get filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले Yes, जातात. when you meet a believer, हो, जस तुम्ही एका विश्वासणाऱ्याला भेटता, we know when Mary went to Elizabeth, आपल्याला ठाऊक आहे, जस मरिया अलिशबाकडे गेली, she was full of the Holy Spirit. ती पवित्र आत्म्याने पूर्ण होती. Elizabeth and the baby in her womb, jumped by Spirit. आणि अलिशिबा व तिच्या गर्भातलं बाळ त्या आत्म्याने ते आनंद मानून त्यांनी उडी केली. Just by giving the, praise the Lord, just saying shalom, आणि फक्त प्रभूची स्तुती असो, शालोम म्हटले ते, she was filled with the Holy ती Spirit. आत्म्याने भरली गेली. When you lose that fellowship, जस ती सहभागिता तुम्ही गमावता, you lose it. तुम्ही ते गोष्ट पण Some गमावता. people think, okay, I'll come once in a month for the communion. काय लोकांना काय वाटतं, महिन्यातून एकदा प्रभू भोजनाला येतो, I don't need it. मला त्याची गरज नाही, I can overcome. मी ह्याच्यावर विजय प्राप्त करील. Like Peter. पेत्र समान, Even if I have to die, I don't mind. I will not deny you. आणि मराठी जरी असलं तरी पण काय फरक नाही पडणार, मी तुला नकारणार नाही. Peter, पेत्र, your flesh is weak. तुझा देह अशक्त आहे, Your spirit is willing. तुझा आत्मा उत्सुक आहे. My brother, my sister, माझ्या भावनांनी we बहिणी, need the anointing of the Holy Spirit. आपल्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज We आहे. need the word of God. देवाच्या वचनाची आम्हाला गरज आहे. Colossians chapter 3 verse 16 and 17 says, कलसे करस्पत्र 3 अध्याय 16-17 सांगतो, let the word of Christ dwell in you richly in all wisdom, teaching, admonishing one another in psalms and hymns and spiritual song, singing with grace in your hearts to the Lord. And whatever you do in word or deed, do all in the name of the Lord Jesus, giving thanks to God the Father through him. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. Yes, that's what let the word of God richly stay in you. आणि ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, And with all wisdom teaching each other, आणि परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवा, admonishing, बोध करा, singing psalms, spiritual songs स्तोत्रे, आध्यात्मिक गीते गा, from our heart. आपल्या अंतःकरणापासून. My brother, my sister, माझ्या भावनांनी बहिणींनो, the Lord desires प्रभूची इच्छा that आहे we should be filled with His Spirit. की आपण त्याच्या आत्म्याने भरले गेलो We पाहिजे. should be, live our life filled with the scripture. आपण आपलं जीवन वचनाने भरून जगलं पाहिजे. Fourth reason why people are backslidden: चौथं कारण का लोक मागं पडतात, bad company. वाईट संगत, Bad company. वाईट संगती. That's, that is one of the reasons. ते एक कारण आहे. When people come to the Lord, जस लोक प्रभू मध्ये येतात, they leave their friends, त्यांच्या मित्रांना ते सोडतात, but they can get other evil company.
परंतु मग इतर वाईट संगत त्यांना मिळते. In 1 Corinthians chapter 15 verse 33, पहिले कंतिकास पत्र 15 अध्याय वचन it 33 says, लिहिलं आहे, do not be deceived. Evil company corrupts good habits. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. You know, evil company, and you have every time. You go to work, कुसंगत नेहमी तुमच्या बरोबर असते. तुम्ही कामाला जाता, you'll have a company. तुमच्याकडे एक संगत असते. That company can corrupt you. ती संगत तुम्हाला भ्रष्ट करू शकते. I like Jesus. मला येशू आवडतो. You know, wherever Jesus went, जिथे कुठे येशू जायचा, he was with bad people. Bad तो people. वाईट लोकांबरोबर असायचा. Yes. बरोबर. He lived his life with them. त्यांच्या बरोबर त्याचं जीवन जगलं. He spent time in marketplace. आणि बाजारपेठामध्ये तो वेळ घालवायचा. But he did not allow that thing to affect his life. परंतु त्या गोष्टीचा परिणाम त्याने स्वतःच्या जीवनावर होऊ दिला नाही. It's possible शक्यता आहे. when you are in a marketplace. जर तुम्ही बाजारपेठेमध्ये असता, And if you are not watching and praying for your life, जर का तुम्ही स्वतःच्या जीवनासाठी जागृत राहून प्रार्थना you करत will नाहीये, compromise yourself with that situation. तुम्ही त्या परिस्थिती बरोबर स्वतःला तडजोड मध्ये And that's not the Lord's desire. ही प्रभूची इच्छा नाहीये. Seventh point, सातवा मुद्दा, lack of spiritual leadership. आत्मिक पुढारीपणाचा अभाव. Yeah, when there is no spiritual leadership, ज्यावेळेस आत्मिक पुढारीपण नसतं, people fall away. लोक पडतात, They go astray from the Lord. देवापासून ते लांब जातात. We study and read in Exodus chapter 32. आपण अभ्यास करतो आणि पाहतो निर्गमाच्या 32व्या अध्यायामध्ये. You know, we know आपल्याला माहिती आहे, when Moses and Aaron and all the Israelites, they came to Mount Sinai. मोशे, आरोन व सर्व इस्रायलचे लोक पुढारी ते सिनाय पर्वताजवळ आले. And we know Moses went up to the mountain. आपल्याला ठाऊक आहे की मोशे वर पर्वतावर गेला. 40 days. 40 दिवस He was in the dark cloud. तो अंधकाराच्या त्या मेघामध्ये He होता. was in the presence of तो God. देवाच्या उपस्थितीमध्ये होता. The Israelites were there. इस्रायलचे लोक तिथेच होते. And they were, hey, what happened of Moses? We do not know. आणि ते म्हणाले, अरे मोशेचं काय झालं आम्हाला नाही माहित. You know, he's not coming तो down. खाली येत नाहीये. One day happened. एके दिवशी असं झालं. One day happened. एक 2 दिवस days गेला, happened, 2 3 दिवस days, गेले, 10 days, 3 दिवस, 10 दिवस गेले, 15 days, 15 दिवस 20 गेले, days. 20 दिवस गेले. These people said, hey, we do not know who God is. हे लोक म्हणाले, आम्हाला माहित नाही देव कोण आहे. Moses was delayed coming down from the mountain. मोशेला खाली येण्यामध्ये उशीर झाला. You know, it's in Exodus chapter 32 verses 1 to 4. निर्गम याचा 32वा अध्याय वचन 1 ते 4. So people gathered together to Aaron and said to him, come, make us gods that shall go before us. For as for this Moses, the man who brought us up out of the land of Egypt, we do not know what has become of him. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. तेव्हा ते अलोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालशील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. Maybe 20 days have happened. कदाचित 20 दिवस झालेत. Maybe 39 days have happened. कदाचित 39 दिवस झालेत. I'm not sure. मला नाही खात्री नाही. Most probably 39 days. कदाचित 39 दिवस झालेत. Because when Moses came down from the mountain, these people were, worshipping the calf. कारण जेव्हा मोशे खाली उतरून आला होता ते लोक त्या वासरूची आराधना करत Aaron होते. should have said, wait, आणि आरोन म्हणायला पाहिजे होता की थांब, don't do like that. तू तसं करू नकोस. We have seen the fire of God up on the mountain. आम्ही त्या पर्वतावर देवाची अग्नी पाहिलीये. We have seen the cloud. आम्ही तिथे ते मेघ पाहिलेत. And we know Moses has gone inside आम्हाला there. माहिती मोशे तिथे आत गेला आहे. In just 39 days before, they were trembling. आणि फक्त 39 दिवस अगोदर ते लोक थरथर कापत होते. But within few days, परंतु काही they दिवसांमध्ये lost that vision. त्यांनी ती दृष्टी गमावली. They lost that power. त्यांनी तो सामर्थ्य गमावलं. And they started saying, show us God. आणि ते म्हणू लागले की आम्हाला देव दाखव. And we see in life of what this called, the guy Aaron. आणि या आरोनचं जीवन आपण पाहतो. He said, okay, give me gold from you. तो म्हणाला की मला तुमच्याकडून सोनं द्या. And he took all the gold त्याने सर्व सोनं घेतलं and आणि he put that in the fire त्याने त्या अग्नीमध्ये टाकलं and they made a calf, आणि त्यांनी वासरू बनवलं.
golden calf. सोन्याचं वासरू. And they said, आणि ते म्हणाले, this is the God who is leading you. हाच तो देव आहे जो तुम्हाला चालवत आहे. You know, imagine बघा, कल्पना करा, when there's a lack of spiritual leaders, जस आत्मिक पुढारीपणाचा अभाव असतो, people are gone astray. लोक भरकटून जातात. I believe, it was out of fear. माझा विश्वास आहे भीतीपायी झालं. I'm not sure what Aaron was going through that time. मला माहिती आहे अरोन त्यावेळेस कुठल्या स्थितीतून जात But होता, my brother, my sister, पण तो माझ्या भावनाने he बहिणीनो, should have took a stand that time. त्याने त्या ठिकाणी तो उभा राहायला पाहिजे होता. And he would have said, hey, listen, how many days the Lord is leading us through this wilderness. आणि तो म्हणायला पाहिजे होता की बघा देव आम्हाला अरण्यातून किती दिवस चालवत आहे. And we have never seen any calf. आम्ही कधी कुठलं वास्तू नाही पाहिलं. How can you think about it? कसं तुम्ही असा विचार करू शकता. My brother, my sister, माझ्या भावनांनी बहिणींनो, sliding happened over spiritual leadership, lack of spiritual leadership. आपण मागं पडतो कारण आत्मिक पुढारीपणाचा अभाव असतो. There are some people, काही लोक आहेत, some of the churches, काही मंडळ्या they आहेत, only concentrate on the miracles. ते फक्त चमत्कारावरच लक्ष देतात. I'm not against that. त्याच्या विरोधात मी नाहीये, But if you do not preach God's word, पण जर तुम्ही देवाच्या if वचनाचा you are उपदेश not करत नाही, spending time for the discipleship, तुम्ही शिष्यत्वासाठी वेळ देत नाही, what happens? काय होतं? People, go astray from God. लोक देवापासून भरकटून जातात. They don't have to make a golden calf. आपल्याला सोन्याचं वासरू बनवायचं लागत नाही. They don't have to make golden calf. त्यांना सोन्याचं वासरू बनवायचं नाहीये, But in their hearts, पण त्यांच्या हृदयामध्ये there are idols. मूर्त्या आहेत. And that idols are, आणि त्या मूर्त्या आहेत fornication, जारकर्म, adultery, व्यभिचार and all other things. आणि इतर सर्व गोष्टी. And that Bible calls them as, idol worship. पवित्र शास्त्र त्यांना मूर्तीपूजक म्हणतं. Listen, my brother, my sister. ऐका माझ्या भावना The बहिणींनो, lack of spiritual leadership आत्मिक पुढारीपणाचा is अभाव very dangerous. हा खूप घातक आहे. You and me should be, accountable to somebody. तुम्ही आणि मी कोणाला तरी जबाबदार असलं पाहिजे. Someone should talk to us about spiritual things in our life. आपल्या जीवनातल्या आध्यात्मिक गोष्टीबद्दल कोणतरी आपल्याशी बोललं पाहिजे. Speak to my life. माझ्या जीवनाशी बोल. Eighth point. आठवा मुद्दा, Why people are backslidden? का लोक मागं पडतात? Material minded. भौतिक मानसिकता. They always think about only physical material things. ते लोक नेहमी भौतिक गोष्टींचा विचार करतात. 2 Timothy chapter 4 verse 10. दुसरे तिमोथी 4:10, Paul writes to Timothy, पौल तिमोथीला लिहितो, for Demas has forsaken me, having loved the present world, and has departed for Thessalonica. Crescens of Galatia, Titus for Dalmatia. कारण देमासला ऐहिक सुखप्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलनिकास गेला, क्रेस्कस, गलतियास व तीत दाल्मियास गेला. This is what happens असे होते when जेव्हा people लोक love the world. जगावर प्रीती करतात. Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, love of the world is enmity with God. जगावर प्रेम हे देवाशी वैर आहे. My brother, my sister, माझ्या भावना आणि बहिणींनो, you cannot do both things. आपण दोन्ही गोष्टी करू शकत Love the नाही. world and love the Lord. देवावरही प्रेम करणे, जगावरही प्रेम करणे No. नाही. The materialism, आणि ऐहिकपणा, material minded, भौतिक मानसिकता, is always leads you to the loving to the world. ह्याच्याने तुम्ही नेहमी जगावरच प्रेम करता. Love of money is the root of all evil. That's what Paul says, 1 Timothy chapter 6 verse 10. पहिले तिमोथी 6:10 मध्ये पौल म्हणतो की पैशावरचे प्रेम हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. Money is not evil. पैसा हा वाईट नाहीये, But it says, for the love of money is the root of all kinds of evil. आणि पैशाचा लोभ किंवा त्याच्यावरचं प्रेम हे सर्व वाईट गोष्टीचं मूळ आहे. For which some have strayed from the faith in their greediness and pierced themselves through with many sorrows. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भडकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भुसकून घेतले आहेत. These people, those who want to become rich. हे असे लोक ज्यांना धनवान बनायचं आहे. Listen, my brother, my sister. ऐका माझ्या भावना बहिणींनो, God desires that you should become rich. देवाची इच्छा आहे की तुम्ही धनवान व्हावं. God doesn't want you to go after the money. परंतु देवाची इच्छा नाही की तुम्ही पैशाच्या मागे जावं. Money should come after you. पैसा तुमच्या मागे आला The पाहिजे. richness should come after you. श्रीमंती तुमच्या मागे आली पाहिजे. When you follow the Lord जर तुम्ही Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुसरण when करता, you give first place to kingdom of तुम्ही God, देवाच्या राज्याला प्रथम स्थान देता, all these things shall be added to you. या सर्व गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतील. It says added in multiplication. आणि इथं लिहिलं आहे की ते तुमच्या मागे ते म्हणजे ते गुणाकार होऊन येईल. It's not few things God
gives you. आणि थोडक्या गोष्टी देव तुम्हाला देत नाही. You know, when you look to Jesus, जसं तुम्ही येशूकडे पाहता, Jesus says, येशू म्हणतो, hey, listen, if you are looking at me, you are looking to Father. जर का तुम्ही माझ्याकडे पाहता तुम्ही पित्याकडे So पाहता. whatever Jesus did on the earth, तर जे काही येशूने पृथ्वीवर केलं, his Father desired to do on this earth. ती पित्याची इच्छा होती की पृथ्वीवर So व्हावं. there was a lack of wine. तर द्राक्षाचा अभाव होता. And, you know, so much wine was given, 6 jars. आणि इतकं द्राक्षरस दिलं होतं की 6 रांजणे भरून. Wow. वाव. When people were hungry, ज्या लोकांना भूक लागली होती, more than 5,000 people were fully fed. 5,000 पेक्षा अधिक लोकांना पूर्ण पोट भरून And जेवण there were दिलं. 12 baskets were still remained. आणि 12 टोपल्या उरल्या. My brother, my sister, माझ्या भाऊने बहिणींनो, listen. ऐका. You know, God doesn't want to be material minded. देवाची इच्छा नाही की तुम्ही भौतिक God मानसिकतेचं wants you व्हावं. to have a kingdom minded. देवाची इच्छा की तुम्ही देव राज्याची God मानसिकता घेऊन wants you to be जगावं. rich. देवाची इच्छा की तुम्ही धनवान In व्हावं. Deuteronomy, अनुवादामध्ये in chapter 8 8वा अध्याय and आणि 10 to 14. 10 ते 14, When you have eaten and are full, then you shall bless the Lord your God for good land which he has given you. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. Listen the further verse what the Lord says. बघा पुढचं वचन देव काय म्हणतो. Beware that you do not forget the Lord your God by not keeping his commandments, his judgment and his statutes, which I command you today, lest when you have eaten and full and have built beautiful houses and dwell in them, and when your herds and your flocks multiply, and your silver and your gold are multiplied, and all that you have is multiplied, when your heart is lifted up, and you forget the Lord your God, who brought you out of the land of Egypt from the house of bondage. सावध रहा, नाहीतर ज्या अशा नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील. तुझे गुरढरे, तुझे शेरे मेंढर यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपये व तुझे सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ. My brother, my sister, माझ्या भावनो बहिणींनो, Bible says पवित्र शास्त्र सांगतं this materialism. हे भौतिकपणा. God blesses materially us, देव आम्हाला भौतिकरित्या आशीर्वाद देतो, but he doesn't want that our heart should be on that. परंतु त्याची इच्छा नाही की आमचं हृदय त्याच्यावर असलं पाहिजे. Our heart should be on God. आमचं हृदय त्याच्यावर असलं पाहिजे. The last point for today. आजसाठी शेवटचा मुद्दा, Why the causes of backsliding? मागं पडण्याचं कारण. You know, God does not want that we should be backsliding. देवाची इच्छा नाही की आम्ही मागं पडणारे But we असावं. have seen so many scriptures that people are backslidden. पण तुम्ही कितीतरी वचन पाहिले लोक का मागं पडतात. You know, 9th point, 9वा मुद्दा, self-confidence. स्वतःवर भरोसा. You know life of Peter. तुम्हाला पेत्राचं जीवन You माहिती. know, and he said, तो म्हणाला, all may deny, सर्व न करतील, but I will not, even if I have to die with you. पण तू जरी मला तुझ्याबरोबर मरायचं असेल मी नाही नकारणार. You know, these are some people have their own self-confidence. I will never quit. आणि काही लोकांचा स्वतःचा आत्मविश्वास I असतो, मी will सोडणार never नाही, give up. मी कधी धीर नाही सोडणार. But Jesus knew what dwells in this flesh. पण येशूला माहिती होतं की या देहामध्ये काय वस्ती My करतं. brother, my sister, माझ्या भावनो बहिणींनो, when you have a self-confidence on this flesh, जर तुमच्या देहावर आत्मविश्वास असतो 100% you will fall. 100% तुम्ही पडणार. You will fall. तुम्ही पडणार. And we know तुम्हाला आपल्याला माहिती आहे Peter denied Jesus पेत्राने येशूला नकारलं. 3 times. 3दा नकारलं. Hey Peter, हे पेत्रा, you know, you will deny me तू मला नकारशील 3 times. 3दा. My brother, my sister. माझ्या भावनो बहिणींनो, You know, the rooster, कोंबडा he what does the rooster does? He crow. and कोंबड्याने आरोळी मारली and what happened? आणि काय झालं. You know, Peter, पेत्र he cried. तो रडला. He came to know, त्याला समजलं hey, I was depending on my own flesh. मी स्वतःच्या देहावर अवलंबून होतो. After the resurrection, पुनरुत्थानानंतर Jesus येशू specifically told Mary, विशिष्टपणे go and tell Peter, तो मरियला म्हणाला, जाऊन पेत्राला सांग I am a resurrected. मी पुनरुत्थित झालोय. And we know आणि आपल्याला the ठाऊक आहे story. ती गोष्ट. Peter and Jesus, पेत्र आणि येशू they were walking on that seashore. ते त्या समुद्र किनाऱ्यावर चालत होते And Jesus asked Peter, आणि येशू पेत्राला विचारतो, Peter, do you love me?
पेत्रा माझ्यावर तू प्रेम करतोस काय? By this time, ह्या समयापर्यंत Peter has lost all self-confidence. पेत्राचा सर्व आत्मविश्वास गमावला आहे. Everything is gone. सर्व काही गेलं आहे. He said, तो म्हणतो, Lord, प्रभू you know तुला माहिती आहे I like you. मला तू आवडतोस. I cannot love you. मी तुझ्यावर प्रीती नाही करू My brother, शकत. my sister, माझ्या भावना बहिणी, by our own strength we cannot. आम्ही आमच्या बळाने करू By नाही our शकत. own strength we cannot live a spiritual life. आमच्या स्वतःच्या शक्तीने आम्ही आत्मिक जीवन We नाही are जगू शकत. depending on Him. आम्ही त्याच्यावर अवलंबून The आहोत. moment we start depending on ourselves, ज्या क्षणी आम्ही स्वतःवर अवलंबून होऊ लागतो we fall. आम्ही पडतो. Moses, मोशे he was also depending on him own life. तो पण स्वतःच्या जीवनावर अवलंबून होता. He killed Egyptian त्याने एका मिस्त्रीला ठार and मारलं. thought now he is going to be a deliverer to the Israelites. त्याला वाटलं होतं की इस्रायलच्या लोकांना मी सोडवणारा बनेल. But that news went to Pharaoh. परंतु ती बातमी फरो He ran away. तो पळून गेला. The Lord met him. प्रभू त्याला भेटला. Moses, go. मोशे तू जा, I'm not worthy. मी योग्य नाहीये. His self-confidence was destroyed. आत्मविश्वास नष्ट झाला होता. Let's read last verse and we'll end here. शेवटचं वचन वाचून इथे आपण Proverbs संपूया. chapter 14 verse 14. नीतिसूत्र 14:14. The backslider in heart will be filled with his own ways. भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो. Backslider मागं पडणारा in heart will be filled with his own ways. भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो. But a good man will be satisfied from above. आणि सत्य पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो. When we take our own ways, own things, own self-confidence, I don't need anybody. I am able to do things. ज्यावेळेस आपण स्वतःवर आत्मविश्वास भरोसा ठेवतो की मी करणार, मी एकटा करतो, कोणाची गरज नाही, Then मग you fall. आपण पडतो. I can do all things through Christ who strengthens me. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करू I शकतो. am depending on Him. मी त्याच्यावर अवलंबून आहे. I am not self-dependent. मी स्वतःवर अवलंबून नाहीये. My brother, my sister, माझ्या भावना बहिणींनो, there are different causes of backsliding. मागं पडण्याचे अनेक वेगळे कारण आहेत. We should not get all these areas. We should be fervent for the Lord. आपण या गोष्टीमुळे न पडता प्रभूसाठी In आपण our तत्पर असलं spiritual पाहिजे. life. आपल्या आत्मिक जीवनात Watch and pray. जागृत होऊन प्रार्थना करा. Get filled with the word of God. देवाच्या वचनाने भरून जा. The time of the Lord coming is very soon. आणि प्रभूचा समय जवळ आहे. My brother, my sister, माझ्या भावना बहिणींनो, keep watch on your own life, स्वतःच्या जीवनावर लक्ष द्या that you may not fall की away. तुम्ही मागं नाही पडणार. Lord says, प्रभू म्हणतो, my soul is not happy if you have fall away. जो माघार घेतो त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट नाहीये. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, पित्या, give us grace आम्हाला कृपा that दे. we may walk की आम्ही चालू with you तुझ्या बरोबर, with fire in our heart, आमच्या हृदयामध्ये अग्नी घेऊन, with anointing in our life, आमच्या जीवनामध्ये अभिषेक घेऊन, with word in our mouth, आमच्या मुखामध्ये वचन that we घेऊन walk with you, Lord, आम्ही तुझ्या बरोबर चालू for प्रभू, your glory. तुझ्या गौरवासाठी. Lord, प्रभू, if anyone की जर कोणी पण is fallen back, जर का मागं पडला आहे restore them. त्यांना पुनर्स्थापित कर. As you restored Peter, जसं तू पेत्राला पुनर्स्थापित as you केलं, restored David, जसं तू दावीदाला पुनर्स्थापित as you केलं, restored जसं Samson, तू शमशोनाला पुनर्स्थापित केलं, Lord, प्रभू restore today आज पुनर्स्थापित कर. my master. माझ्या धन्या, Lord, we know you are the same God मला माहिती तू तोच देव आहेस who stretched forth your hand ज्याने आपला हात लांब केलास. when Peter was falling and he was drowning. जस पेत्र पडून बुडत होता, You lifted him up तू त्याला उचललंस and you walked with him again. आणि त्याच्याबरोबर तू पुन्हा You're the चाललास. same God. तू तोच देव आहेस. Lord, let your hand stretch forth to every brother and sister today, प्रभू, तुझा हात प्रत्येक भाऊ बहिणीकडे आज पोचला जाऊ दे, that they may be a miracle workers. जेणे कोणते चमत्कार करणारे बनतील. They will be a miracle walking on the waters. ते प्रभू चमत्काराने ते पाण्यावर चालतील. Lord, प्रभू, lift my brother, my sister, माझ्या भाऊ बहिणीला उचल that no one will be backslidden. की कोणी मागे पडणार नाही. Walk with you, Father, ते तुझ्या बरोबर for चालतील the पित्या. glory of God. देवाच्या In गौरवासाठी Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना Amen. करतो. आमेन. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद.